बंधूंनो, भगिनींनो आणि मित्रांनो, मी रवींद्र चौधरी आपणा सर्वांना नमस्कार करीत आहे. या विज्ञान भैरव तंत्रातील संस्कृत श्लोक टाईप करताना व्याकरणदृष्ट्या ह्रस्व दीर्घ हलंत यामध्ये शक्यतो चूक होऊ नये या दृष्टीने काळजी घेतलेली आहे. यानंतर श्री गणेश, श्री भगवान रुद्र आणि श्री भैरवी यांना वंदन करून पुढील श्लोकांचे विवरण करण्यास मी सुरुवात करीत आहे. ओम नमस्ते गणपतये. ओम रुद्राय नमो नमः. तद्वपुस्तत्वतो ज्ञेयं विमलं विश्वपूर्णम् एवं विधे परे तत्वे कपूज्यकस्य तृप्यति एवं विदा भैरवस्य यावस्था परिगीयते सा परा पररूपेण परा देवी प्रकीर्तिता. हे परब्रह्म स्वरूप विमल आहे. स्व आत्मचित्तात ते आभासित होते, परंतु जगतातील दोषापासून ते मुक्त आहे. म्हणजे सत्व रज तम या गुणदोषापासून ते मुक्त आहे. हे विमल स्वरूप सर्व सृष्टीला प्रकाशित करणारे असून ते निराकार आहे. निराकार असणारी ही परब्रह्म अवस्था म्हणजेच भैरव स्वरूप होय. याप्रमाणे भैरवाची जी परावस्था सांगितली जाते ती भैरवापेक्षा भिन्न नाही. हीच भैरवाची निराकार अथवा निष्कळ अवस्था आहे. याचप्रमाणे भैरवाच्या या ज्या शक्ती आहेत त्या त्याच्यापेक्षा भिन्न नाहीत अथवा वेगळ्या नाहीत, म्हणून त्यालाच परादेवी अथवा पराशक्ती असे म्हटले जाते. शक्तिशक्ती मतोर्यद्वद्भेदः सर्वदा स्थितः अतस्तद्धर्मधर्मित्वात् पराशक्ती परात्मनः. चेतन शक्ती आणि जडशक्ती या दोन्ही शक्ती संयुक्त रूपाने कार्य करीत असतात. यालाच वेदांत ब्रह्म असे म्हणतो. या दोन्ही शक्तीमध्ये जरी भेद दिसत असला तरी या संपूर्ण सृष्टीमध्ये संयुक्त रूपाने त्या कायम स्थित आहेत. भैरव हेच परमतत्व आहे आणि परावस्था हे त्याचे स्वरूप आहे. ही परावस्था शक्तिरूप आहे, म्हणजेच भैरव सुद्धा शक्तिमान आहे. शक्तिमानापासून शक्ती भिन्न असू शकत नाही. शक्ती हे सामर्थ्य आहे. संपूर्ण सृष्टी निर्माण करणाऱ्या भैरवाचेच हे स्वरूप आहे. भैरवाची ही शक्ती त्याच्यापासून भिन्न नसते. त्यामुळे भैरवाच्या या स्वरूपात सर्वज्ञता, सर्व कर्तृत्वता आणि सर्वात्मका इत्यादीमध्ये धर्म निरंतर विद्यमान असतात. न वह्नेर्दार्हिका शक्तिर्व्यतिरिक्ता विभाव्यते केवलं ज्ञानसत्तायां प्रारंभोऽयं प्रवेशने. शक्त्यवस्था प्रविष्टस्य निर्विभागेन भावना तदासौ शिवरूपी स्यात् शैवी मुखमिहोच्यते. ज्याप्रमाणे अग्नीची ओळख ही त्याच्या दाहक शक्तीने म्हणजे जाळण्याच्या शक्तीने होते, त्याचप्रमाणे शिवाची शक्ती ही त्याच्यापासून भिन्न असत नाही. शक्तीविना शिव हा एकटा विश्व रचना करू शकत नाही. त्याचप्रमाणे एकटी शक्ती ही चेतनेशिवाय सृष्टी रचना करू शकत नाही. म्हणून ही शक्ती या चेतनेचेच उपकरण आहे. एकमेकांच्या सहाय्याने सृष्टीची रचना घडते. ही शक्ती म्हणजे शिवाचे वास्तविक स्वरूप ओळखण्याचे माध्यम आहे. त्या भैरवाच्या स्वरूपाचे ज्ञान हे केवळ त्याच्या शक्तीच्या माध्यमानेच होऊ शकते. जेव्हा जीव पराशक्ती अवस्थेत प्रविष्ट होतो तेव्हा जीव आणि शिव एकाकार होतात. त्यामुळे शिव आणि शक्ती हे दोन्ही भिन्न नाहीत अशी भावना प्रकट होते. शिवाची ही शिवरूपी शक्ती म्हणजे शैवी शक्तीच होय. ही शैवी शक्तीच त्या परमसुंदर चैतन्य स्वरूपात प्रवेश करण्याचे द्वार आहे. यथालोकेन दीपस्य किरणैर्भास्करस्य च
ज्ञायते दिग्विभागादी तद्वच्छक्त्या शिवप्रिये. या श्लोकात शिव आणि शक्ती हे दोन्ही अभिन्न कसे आहेत याबाबत उदाहरण देऊन सांगितलेले आहे. ज्याप्रमाणे सूर्यापासून निघणारा प्रकाश किरण हा सूर्यापासून भिन्न असत नाही किंवा दिव्यापासून निघणारा प्रकाश हा देवापासून भिन्न असत नाही, त्याप्रमाणे शिव आणि त्याची शक्ती भिन्न नाही. ही शक्ती म्हणजेच शिवाचाच प्रकाश आहे. या शक्तीचा स्रोत म्हणजे उगम हा शिवापासून झालेला आहे. म्हणून शक्ती आणि शिव भिन्न नाहीत. शक्ती हे शिवाचेच निजस्वरूप आहे. श्री भैरवी उवाच. देवदेव त्रिशूलांक कपालकृतभूषण दिग्देशकालशून्याच व्यपदेश विवर्जिता. श्री भैरवी उवाच. या श्लोकामध्ये श्री भैरवी श्री भगवान शिवांची स्तुती करीत आहे. हे देवादी देव, हे सर्व देवतांचे स्वामी, हे त्रिशूलांक म्हणजे ज्यांनी आपल्या शरीरावर त्रिशूल धारण केलेले आहे. या त्रिशूलाच्या 3 शक्ती म्हणजे इच्छा, ज्ञान आणि क्रिया यांना धारण करणारे भगवान शिव. हे कपालकृत भूषण म्हणजे कपाळावर त्रिशुंड भस्म धारण करणारे शिव, तसेच ज्यांचे कपाळावर तृतीय नेत्र आहे असे हे भैरवा. आपण देश, दिशा आणि काल यांच्या परे तसेच नामरूपांच्याही पलीकडील आहात. ज्यांचे वर्णन दिक्काल यांच्याद्वारे पूर्वीपासून केले गेलेले आहे असे आपण भगवान शिव आहात. आपण भैरव स्वरूप आहात. यावस्था भरिताकारा भैरवस्योपलभ्यते कैरूपायैर्मुखं तस्यै परा देवी कथं भवेत् यथा सम्यगहं वेद्मि तथा मे ब्रूहि भैरव. यानंतर श्री भैरवी म्हणते, हे भगवान श्री भैरवा, आपले हे जे वास्तविक स्वरूप आहे, जे शिवापासून अभिन्न आहे, त्या शिवावस्थेमध्ये प्रवेश व्हावा म्हणून कोणकोणते उपाय आहेत? त्या परादेवीला जाणण्यासाठी, त्याच्याशी एकाकार होण्यासाठी, त्या भैरव स्वरूप शिवाची उपलब्धी व्हावी म्हणून कोणकोणते उपाय, कोणकोणत्या धारणा, कोणकोणती साधना, कोणत्या विधी कराव्यात हे आपण मला समजावून सांगा. माझ्या या प्रश्नांची उत्तरे आपण मला विस्तारपूर्वक सांगा. अशा प्रकारे श्री भैरवी ही श्री भगवान श्री भैरवांना परादेवी आणि भैरव स्वरूपाची प्राप्ती व्हावी म्हणून उपदेश करण्याबाबत प्रार्थना करते. श्री भैरवीच्या उपदेशाबाबत तिने केलेल्या प्रार्थनेनुसार भगवान श्री भैरव यांनी जे उपाय, ज्या विधी अथवा धारणा सांगितल्या ते सर्व या विज्ञान भैरव तंत्रात श्री भैरवांनी श्री भैरवीला विस्तारपूर्वक सांगितले आहे. श्री भैरवीने विचारलेल्या प्रश्नांचे तात्पर्य असे आहे की ही भैरवी म्हणजे त्या शिवाची पराशक्ती आहे जी आपल्या अपरा स्वरूपाने सृष्टीची रचना करते. हे जे परास्वरूप आहे ते शिवापासून अभिन्न आहे, परंतु श्री भैरवीला याचे विस्मरण झाल्यामुळे ती सृष्टी रचनेच्या कार्यात व्यस्त झाली. वास्तविक ही भैरवी म्हणजे पराशक्तीच स्वयं भगवान श्री भैरवांचीच शक्ती आहे जी आपल्या अपरा प्रवृत्तीद्वारे सृष्टी रचना करते. परंतु ती शक्ती आपले स्वामी श्री भैरव यांची सहकारी शक्ती आहे. याचे तिला विस्मरण झाल्या कारणाने, अज्ञानाने आपण कोणीतरी दुसरी भिन्न शक्ती आहोत असे ती मानू लागली. तिचा हा संभ्रम दूर करण्यासाठी भगवान श्री भैरवांनी तिला भैरव स्वरूपाची प्राप्ती व्हावी म्हणून 112 धारणा सांगितल्या आहेत. हे तंत्रशास्त्र म्हणजे सहज योगच आहे. हा समर्पणाचा मार्ग आहे. हा तंत्रमार्ग म्हणजे अक्रियेचा, अनुपायाचा मार्ग आहे. जे काही आहे, जसे काही आहे त्याचा स्वीकार करणे, कोणतीही तक्रार न करता चांगले वाईट वगैरेचा भेद करणे नाही. या मार्गात केवळ मनावर नियंत्रण कसे करावे याबाबत उपदेश केलेला आहे.
म्हणून श्री भैरवांनी श्री भैरवीला उपदेश करताना 112 धारणा सांगितल्या आहेत. त्यांनी सांगितलेल्या सर्व धारणांपैकी कोणतीही एक धारणा एकाग्रतेने निरंतर अभ्यास करून साधना केल्याने प्रत्येक व्यक्ती भैरव स्वरूपाला प्राप्त करू शकते. भगवान भैरवांचे हे चैतन्य स्वरूप जाणून घेऊन जो कोणी या तंत्रशास्त्राची साधना उपासना करतो तो या जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊन परमानंद अवस्थेला प्राप्त करतो, म्हणजेच मोक्ष प्राप्त करू शकतो. असो, झालेली सेवा श्री भगवान भैरव आणि श्री भैरवी यांचे चरणी समर्पण करून माझ्या वाणीला विराम देत आहे. ओम श्री भैरवाय नमः. मी रवींद्र चौधरी आपणा सर्वांना नम्र विनंती करतो की आपण माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आपण माझे व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार.